अश्विनीशी, आमच्याशी आणि या बाळाशी आता तुमचा काहीही संबंध नाहीये। कुठे करायचं इथे डॉक्टर? मी अजून काही नाही सांगू शकत। प्रीमॅच्युअर बेबी आहे आणि आशूचं खाण्यापिण्याकडे इतकं दुर्लक्ष झालंय की खूप वीक झाली आहे ती। मी खरंच आत्ता काही नाही सांगू शकत। हॅव पेशन्स। हां, बाबांनी सांगितलंय सगळं अगदी व्यवस्थितपणे पार पडणार आहे आणि बाबांनी जे जे सांगितलं ते आपण केलं की नाही? हां, आणि तुलाही त्याचा प्रत्यय आला नमिता। ते लटांबर आलं तेव्हा शुभंकरने तुझीच बाजू घेतली ना, बरोबर की नाही? मग झालं तर। पण आत्या, हे बघ, आता पण नाही बिन नाही। तू शुभंकरचा अजिबात विचार करू नकोस आता। अभिनंदन, मुलगा झाला। परमेश्वर, आता जर आयुष्याला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं। दादा, अभिनंदन, मुलगा झाला तुला। दादा, मी नमिता बोलते। ओ ठीक आहे। मीरा, एक गोष्ट, आमचा या गोष्टीशी आता पूर्णपणे संबंध संपलेला आहे, त्यामुळे तू याबद्दल फोन नाही केलास तर चालेल। आय एम सॉरी नमिता, पण माझ्या भावाशी बोलायला मला इतर कोणी मनाई करू शकत नाही। आणि संबंधच म्हणशील तर तुलाही हे चांगलं माहितीये की हे बाळ दादाचं आहे आणि हा रक्ताचा संबंध कुणीच खोडून काढू शकत नाही, कायदा सुद्धा नाही। बाय। ठीक आहे बाळा। नाही, मला पहिले आशूला भेटायचं। आशू, आशू, आता सगळं खोटेपणा संपलाय। आपलं लग्न झालंय। आशू, आता आपले सुखाचे दिवस सुरू होणार आहेत। बाळा लागून घेतलाच नाही बाबाने। या हा, मी आय मीन मी हसते। आशू,